नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण झोप न येणे व त्यावरील आयुर्वेद उपचार या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच जणांना झोपच येत नाही. रात्री 2-2, 3-3 वाजले तरी सुद्धा झोप येत नाही. त्यांची झोपायची वेळ सकाळची 3-4 वाजता असते आणि उठायची वेळ दुपारच्या 12-1 वाजता अशा पद्धतीची झोप येताना दिसते. तर आता ही झोप चांगली येण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत का? तर आता झोप न येण्याची 2च कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. अतिशय सुखद अवस्था, अत्याधिक आनंदाची अवस्था किंवा फारच दुःखाची अवस्था. ह्या 2 अवस्थेमध्ये झोप येत नाहीये. तर आता कोणालाही झोप न येत नसल्यास तर घरच्या घरी काय उपाय करता येतील का? तर त्यातला पहिला उपचार आहे, तर रात्री झोपताना 1 कपभर गाईचं किंवा म्हशीचं दूध घ्यावं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकावं आणि ते दूध रात्री झोपताना जर घेतल्यास तर त्याचा अतिशय चांगला उपयोग तुमच्या झोप येण्यासाठी होत असतो. तर त्याच दुधामध्ये अश्वगंधा किंवा शतावरी नावाचं चूर्ण जरी टाकून ते जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही दररोज व्यायाम करत नसाल तर व्यायामाची शिस्त तुम्ही अगोदर लावली पाहिजे आणि दररोज अर्धा ते पाऊण तास व्यायाम हा करायलाच पाहिजे. त्यांनी काय होतं, शरीर थकून जातं आणि शरीर थकल्यामुळे कुठेतरी झोप यायला लागत असते. त्यामुळे व्यायाम हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तिसरं अभ्यंग म्हणजे स्नेहन, सगळ्या अंगाला तेल लावून आंघोळ करणं. हे जर उपाय जर केला तर त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने छान झोप येत असते. आता सगळ्या अंगाला जर तुमचं तेल लावायचं जमत नसेल तर किमान आठवड्यातनं 1-2दा तरी सगळ्या अंगाला तेल लावलं आणि इतरच्या दिवशी तुमच्या डोक्याला, तळव्यांना आणि कानाच्या बाजूला जर तेल लावलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आहारामध्ये तुपाचं जास्तीत जास्त सेवन तुम्ही करायला पाहिजे. आहार हा घरचा घरी घेतला पाहिजे. फार तिखट, फार खारट, फार आंबट ह्या प्रकारचा आहार शक्यतो बंद करायला पाहिजे किंवा कमीत कमी त्या आहाराचं सेवन तुम्ही करायला पाहिजे. त्याचबरोबर रात्री जेवल्यानंतर बऱ्याच लोकांना टीव्ही किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन बसायची सवय असते. त्यामुळे ज्यांना झोप येत नाहीये किंवा ज्यांना झोप येत असते त्यांनी सुद्धा रात्री झोपताना किमान अर्धा ते 1 तास तुमच्या स्क्रीनचा वापर ॲब्सोल्युटली बंद केला पाहिजे. त्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक आणून, आध्यात्मिक चांगलं पुस्तक असून ते जर रात्री झोपताना जर वाचलं तर तुमची झोपेची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सुधारवता येते आणि त्यांनी शांत झोप लागायला सुद्धा मदत होत असते. त्याचबरोबर रात्री झोपताना नामस्मरण जरी केलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आता ह्याच उपायाबरोबर सुद्धा तुमची झोपेची समस्या सुटत नसेल तर तुमचे जे जवळचे आयुर्वेद डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने शिरोधारा नावाची एक चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर ह्या शिरोधारेचा जर उपयोग तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी, झोपेच्या आरोग्यासाठी करून घेतला तर शिरोधारेने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झोप येते. आता ह्या शिरोधारेमध्ये काय केलं जातं, साधारण 30 ते 60 मिनिटं तुमच्या कपाळावरती सिद्ध केलेली तेलं सोडली जातात. त्यामुळं काय होतं, त्यामुळे मनाचं आरोग्य चांगलं राहायला लागतं आणि तुम्हाला झोप जी येत नसेल ती झोपसुद्धा ह्या शिरोधारेच्या ट्रीटमेंटने यायला लागलेली असते. त्यामुळे हे उपाय करावेत. ह्या उपायाने तुमची झोप येत नसेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्या आयुर्वेदाच्या साहाय्याने तुमची झोप अगदी पूर्ववत आपल्याला करता येऊ शकते. धन्यवाद.